श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 26 एप्रिलचं जे काही करंट अफेअर असेल ते या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही फक्त शेवटपर्यंत हे लेक्चर्स काय करताय शेवटपर्यंत पाहायचं आहे। लगेच आपण काय करूया, लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला पहा, कोणत्या देशाच्या नौदलाने पूर्वेकडील समुद्रकिनारी ईस्टर्न वेव्ह एक्सरसाइज आयोजित केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही लेटेस्ट घडामोडी आहेत 2024च्या जे काही भारताच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत त्या या ठिकाणी लगेच आपण काय करूया पाहूया। बघा या ठिकाणी पहिला पॉईंट काय आहे, भारत हा आशियातील परकीय निधीचा सर्वात मोठा आकर्षित करणारा देश ठरलेला आहे। भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश ठरलेला आहे। भारतीय शास्त्रज्ञांनी केळीच्या सालापासून इको फ्रून ड्रेसिंग बनवलेला आहे। भारतातील पहिला महिला रोबोट व्योममित्र अंतराळात उड्डाण करणार आहे। हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024मध्ये भारतीय पासपोर्ट हा 85व्या क्रमांकावर आहे। डेन्मार्कने भारतात ग्रीन इंधन अलायन्स सुरू केलेला आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने अलीकडेच कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डी गुगेश। पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच पहिला हिंदी रेडिओ प्रसारण कोठे सुरू झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुवेत। पुढील प्रश्न पाहूया, अलीकडेच 4 दिवसांचा वर्क वीक असणारा आशियातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? म्हणजेच आठवड्यातील फक्त 4 दिवस काम करायचं आणि इतर दिवशी सुट्टी। तर अशा प्रकारे 4 दिवसांचा वर्क वीक कोणता ठरलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर। बघा लगेच सिंगापूरमध्ये जे काही 2024च्या महत्त्वाच्या घडामोडी ठरलेल्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून ते लगेच पाहूया। सिंगापूरचे चांगी विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे। भारतीय वंशाचे थर्मल षणमुगरत्नम सिंगापूरच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरलेले आहेत। UPIने सिंगापूरसोबत क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटी सुरू केलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया, मँचेस्टर युनायटेडने अलीकडेच तांत्रिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जेसन विल्कॉक्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ब्रिटनच्या बाबतीमध्ये जे काही 2024मध्ये महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या लगेच आपण या ठिकाणी पाहूया। ब्रिटनने भारतात आपल्या पहिल्या महिला उच्चायुक्त लेंडी कॅमेरून यांची नियुक्ती केलेली आहे। जगजित पवाडिया यांची आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळासाठी निवड करण्यात आलेली आहे। सुशील शर्मा यांची SJVN यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, वाघाची नवीन प्रजाती अलीकडे कोणत्या देशात सापडलेली आहे? पर्याय क्रमांक सी, ब्राझील या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूया, भारतातील ओपन AIचा पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रज्ञा मिश्रा। लगेच पुढील प्रश्न पाहूया, पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष पर्यटन संमेलनाचा शुभारंभ कोठे करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ। पुढील प्रश्न पाहूया, वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहम्मद सलीम। बघा जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत या ठिकाणी 2024चे या ठिकाणी लगेच पाहूया। पुरस्काराच्या बाबतीमध्ये मिशेल टेलग्रेंट यांना 2024 नोबेल पारितोषिक, परंतु कोणता? गणित नोबेलने सन्मानित करण्यात आलेला आहे। अमिताभ घोष यांना नेदरलँडचा इरास्मस पुरस्कार 2024 मिळालेला आहे। नीता अंबानी यांना मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। रिकेन यामामोटो 2024 प्रित्झकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। मिस वर्ल्ड 2023 क्रिस्टिना पिचकोवा यांनी विजेती ठरलेल्या आहेत। मग विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, त्याचप्रमाणे या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। तुम्ही टेलिग्राम जॉईन करून घ्यायचं आहे। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, PDF सुद्धा मिळेल।